नमस्कार, मी श्रोते राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्यांनी। उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेशी रवाना। 4 मे रोजी ठाकरे मुंबईत येणार असल्याची माहिती। तर राज ठाकरेही सध्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर। दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळणार। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही लोकभावना आम्ही समजून घेतली आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर चर्चेची शक्यता। हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता। कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद। दादरमध्ये भाजप आणि मनसेत बॅनर वॉर। हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेत जुंपले। भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, मनसेचं बॅनरमधून प्रत्युत्तर। महाराष्ट्रातल्या राजकारणात विष आणि कटुता भाजपनं निर्माण केली। ओठात एक आणि पोटात एक असा महाराष्ट्र कधीच नव्हता, संजय राऊतांची भाजपवर टीका। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, योगेंद्र पवार आणि खासदार सुनेत्रा पवार उपस्थित। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्तानं काकू आणि पुतण्याची भेट। सुनेत्रा पवार यांनी योगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पवार कुटुंबीय एकत्र आले तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होईल, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केल्या भावना। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम। फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार।